हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त 25 MLD पाणी देण्याची मागणी केली। घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दर महिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले। लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही श्री केळकर यांनी सभागृहात व्यक्त केले। एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत। या संकुलांमध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत। आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केलाय। ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला पत्र दिले असून पाठपुरावाही करत आहे। शहराला 50 MLD जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी 25 MLD पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार केळकर यांनी केली। ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा 2 यांनी सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश आले। त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल, चोरलेले मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल त्याच्याकडून केली आहे। भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर हा भिवंडी येथील रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले। त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळले। त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपनीचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल होते। पोलीस पथकाने 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा उघड केल्याची माहिती पोलिसांनी दिली। ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील TMTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात 4,500 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या या संपामुळे ठाणेकरांचे हाल झाले। ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 474 बसगाड्या असून त्यापैकी 390 बसगाड्या प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असतात। यातील 240 बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालवल्या जातात। मंगळवारी पहाटे या कंत्राटी पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या बसगाड्यावरील चालकांनी वेतनाच्या मुद्द्यावरून संप सुरू केला होता। त्याचा परिणाम ठाणेकरांना सहन करावा लागला। दिवसभर TMTचे थांबे साठी पुलावर प्रवाशांची गर्दी झाली होती। दरम्यान संपाच्या कालावधीत केवळ 170 बसगाड्या उपलब्ध होत्या। TMTच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी केली, परंतु लिखित स्वरूपात मागण्या मान्य केल्यास संप मागे घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम होते। अखेर रात्री TMTच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। त्यानंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। कामगारांच्या वेतनामध्ये 4,500 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने TMTचे व्यवस्थापक भालचंद्र भेर यांनी सांगितले। प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आज पहाटेपासून TMT बसगाड्यांची वाहतूक सुरळीत झाली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये
किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखाली वाहनतळ किंवा वाहने उभी करण्यास बंदी असतानाही ठाणे शहरातील कापूरवाडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपुलाखाली वाहनतळ, बेकायदा टपऱ्या, रिक्षा थांबा थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गेल्या अनेक वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। उड्डाणपुलाखाली घातपात होऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने उड्डाणपुलाखाली वाहनतळ किंवा इतर व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे। ठाणे शहरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा तसेच शहरातील अंतर्गत भागातील 3 पेट्रोल पंप, नौपाडा आणि मीनाताई ठाकरे चौकात उड्डाणपूल उभारले आहेत। हे उड्डाणपूल आता बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि वाहने उभी करणाऱ्यांसाठी आश्रय ठरू लागले आहेत। माजिवडा येथील नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या उड्डाणपुलाखाली वाहन दुरुस्तीच्या टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत। या उड्डाणपुलाखाली मोठे ट्रक, टेम्पो, रिक्षा, डंपर, बसगाड्या यांची दुरुस्ती देखील करण्यात येत आहे। भंगार व्यावसायिकांनी या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केलाय, त्यामुळे हा उड्डाणपूल घाणीचे साम्राज्य बनलेला आहे। 3 पेट्रोल पंप येथील वंदना एसटी थांबा परिसरात उड्डाणपुलाखाली रिक्षा थांबा तयार करण्यात आलाय। भंगार अवस्थेत असलेल्या रिक्षाही इथे पडून आहेत। परिसरातील हॉटेलमध्ये भोजनासाठी येणारे नागरिकही त्यांची 4 चाकी वाहने या उड्डाणपुलाखाली उभी करत असतात। मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलाखाली वाहने, शाळेच्या बसगाड्या, 3 चाकी टेम्पो उभे केले जात आहेत। या वाहनांचे उड्डाणपुलाखालून बाहेर पडताना किंवा आतमध्ये जाताना त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांही अडथळा निर्माण होतो। बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या संदर्भात संसदेत नियम 377 अन्वये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली। भाईंदर, कोलशेत, कालेर आणि डोंबिवली येथे 4 जेटी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली शहरे जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत। पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी, उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल, जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह MMR मध्ये विकसित केलेल्या प्रवासांच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली। सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारने 96 कोटी 12 लाख रुपये खर्च करून या 4 जेटीचे बांधकाम 1.5 वर्षात पूर्ण करणे अपेक्षित आहे। आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संत गतीने सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।